अमेरिका, इस्रायल आणि इराणमधला संघर्ष सुरूच आहे. अशा वेळेला इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्डकडून होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिका, इस्रायल, युरोप आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या जहाजांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले. दरम्यान युद्धामुळे भारतावर सुद्धा तेल आणि गॅसचं मोठं संकट उभं राहिलंय मंडळी. त्यावर मार्ग काढण्यासाठी भारतानं एक महत्त्वाची भूमिका घेतली. युद्धाच्या स्थितीत अमेरिका भारताला मदत करणार का? आणि भारत या संकटातून कसा मार्ग काढणार, काय तयारी केली आहे, जाणून घेऊयात एका खास रिपोर्टमधून. पश्चिम आशियातील युद्धस्थिती आणि समुद्री हल्ल्याच्या धोक्यामध्ये भारतानं आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. पश्चिम आशियातून येणाऱ्या तेल आणि गॅसच्या जहाजांसाठी अमेरिका भारताला समुद्री सुरक्षा कवच देऊ शकेल का, याबाबत सरकार चर्चा करत आहे. गरज भासली तर अमेरिकन नेव्हीनं भारताकडे येणाऱ्या तेल आणि गॅसच्या टँकर्सना सुरक्षा द्यावी, अशी भारताची इच्छा असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुझ सारख्या संवेदनशील समुद्री मार्गांवर ही सुरक्षा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री व्यापार मार्गांपैकी एक आहे. जगातील एकूण तेल आणि गॅसच्या वापरांपैकी जवळपास 5वा हिस्सा याच मार्गाने जातो. मात्र अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन एजन्सीजना समुद्री व्यापारासाठी पॉलिटिकल रिस्क इन्शुरन्स आणि फायनान्शियल गॅरंटी देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आणि गरज पडली तर अमेरिकन नेव्ही जहाजांना सुरक्षा देत होर्मुझची सामुद्रधुनी पार करून देईल, असेही संकेत दिले आहेत. भारताची ऊर्जा गरज मोठी आणि पश्चिम आशियावर अवलंबून आहे. एकूण तेल आयातीत 40% हिस्सा आखाती देशांमधून येतो, तर घरगुती गॅसपैकी 85 ते 90% पुरवठाही इथूनच होतो. युद्धाच्या शक्यतेमुळे ऊर्जा संकट निर्माण होऊ नये म्हणून भारतानं अनेक देशांशी तेल आणि गॅस खरेदीसाठी चर्चा सुरू केली आहे. भारत सरकार सोनाट्रॅक, अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी, टोटल एनर्जी, विटोल, ट्रॅफिगुरा यांसारख्या कंपन्यांशी संपर्कात आहे. दुसरीकडे नवी दिल्लीतील रायसेना संवाद परिषदेत अमेरिकेच्या मंत्र्यांनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अमेरिका पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितलंय. दरम्यान अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम भारताच्या ऊर्जा क्षेत्रावरही दिसू लागला आहे. काही कंपन्यांनी इंधन निर्यात तात्पुरती थांबवली आहे, तर काही रिफायनरी युनिट्स बंद करण्यात आल्या. भारताचा मोठा गॅस पुरवठादार असलेल्या कतारमधूनही पुरवठा बाधित झाला आहे. आज सकाळी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी नवीन जे व्यावसायिक सिलेंडरच्या संदर्भात कनेक्शन देण्याच्या बाबत आहे, तर त्या संदर्भात स्पष्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की आपण नवीन कनेक्शन धारकांना गॅस उपलब्ध करून देऊ नका व्यावसायिक करता, परंतु घरगुती सिलेंडर वापरायच्या संदर्भामध्ये अशा कुठल्याही सूचना नाही. घरगुती सिलेंडर धारकांना रेग्युलर पुरवठा द्यायचाच आहे. आणि परंतु एक अट जी पूर्वी होती की 21 दिवसाच्या आत त्यांना दुसरं सिलेंडर जे आहे घेता येणार नाही. इराणवरती इस्रायल आणि अमेरिका यांनी हल्ला केला आणि त्याच्यानंतर प्रत्युत्तरामध्ये जे इराणनी कतार, UAE जे देश आहे, ओमान आणि यमनवरती जे हल्ला केला, त्यामुळे अरब नेशन्समध्ये जे एक युद्धजनक परिस्थिती झालेली आहे, त्याच्या सलग भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होणार अशी लोकांमध्ये संभ्रम आहे. पण आपल्या माध्यमातून मी हे जनमानसला कळू इच्छितो का भारतामध्ये पेट्रोल, डिझेल याच्या रतीभर पण आपल्याला शॉर्टेज होणार नाही. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीला अनेक अडथळ्यांमुळे भारतात दररोज जवळपास 60 दशलक्ष स्टँडर्ड क्युबिक मीटर गॅसनं घट झाली आहे. युद्धाची स्थिती अजूनच बिघडली तर देशातील गॅस पुरवठा वेगवेगळ्या क्षेत्रांना प्राथमिकता पाहून केला जाईल, जेणेकरून कोणतीही आवश्यक सेवा किंवा उद्योग पूर्णपणे ठप्प होणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.